नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RRB NTPC 2025 ग्रॅज्युएट लेवलच्या झालेल्या एक्झाममधील GK GSची जी आपण सिरीज सुरू केलेली आहे त्यातील आज आपल्याला 16 जून 2025ला झालेला शिफ्ट 1चा पेपर बघायचा आहे. पहिला प्रश्न आहे, मार्च 2025मध्ये कोणत्या बँकेने सनरायझर्स हैदराबादसोबत अधिकृतपणे भागीदारी केली आहे? उत्तर, सिटी युनियन बँक. भारताच्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार 2011मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याने अनुसूचित जमाती लिंग गुणोत्तर सर्वाधिक नोंदवले? उत्तर, गोवा. खालीलपैकी कोणते अंदमान समूहात नाही? उत्तर, मिनिकॉय. खालीलपैकी कोणत्या देशात संयुक्त राष्ट्र जैवविविधता अधिवेशन 2024 COP16 फेब्रुवारी 2025मध्ये संपन्न झाला? उत्तर, इटली. MS PowerPoint 365मध्ये हायपरलिंक टाकण्यासाठी कोणते शॉर्टकट की कॉम्बिनेशन वापरले जाते? उत्तर, Ctrl+K. MS वर्डमध्ये तुम्हाला निवडलेल्या मजकुराच्या मूळ स्थानावरून न काढता डुप्लिकेट करायचे असल्यास तुम्ही कोणत्या कमांडचा वापर करावा? उत्तर, कॉपी पेस्ट. दाबाचे आयामी सूत्र काय आहे? उत्तर, ML⁻⁻1 T⁻². मौर्य साम्राज्यात कोणत्या अधिकारांसाठी प्रदेशी शब्द वापरला जातो? उत्तर, गुन्हेगारांच्या दडपशाहीसाठी जबाबदार अधिकारी. विंडोज आधारित सिस्टीममध्ये कोणते अल्टर की संयोजन सक्रिय विंडोचा संदर्भ नियंत्रण मेनू प्रदर्शित करण्याची सर्वात जास्त शक्यता असते, विशेषतः जेव्हा शीर्षक पट्टी प्रवेशयोग्य नसते? उत्तर, Alt+Space. MS वर्ड 365मध्ये कोणते वैशिष्ट्य वापर करताना परिच्छेदांमधील अनुलंब जागा नियंत्रित करण्यासाठी आणि दस्तऐवज वाचनीयता सुधारण्यासाठी परिच्छेदांपूर्वी आणि नंतर विशिष्ट अंतर सेट करण्याची परवानगी देते? उत्तर, पॅराग्राफ स्पेसिंग. भोलानाथ सिंह खालीलपैकी कोणत्या बंडाचा नेता होता? उत्तर, तामार विद्रोह. 101वी दुरुस्ती कायदा 2016 द्वारे कोणती मोठी कर सुधारणा सुरू करण्यात आली? उत्तर, वस्तू आणि सेवा कर म्हणजेच GST. ग्रामीण विकास मंत्रालयाने मार्च 2016मध्ये काढलेल्या सामाजिक आर्थिक आणि जात जनगणनेनुसार किती ग्रामीण कुटुंबांना वंचिततेच्या निकषांवर आधारित श्रेणीबद्ध करण्यात आले? उत्तर, 8.72 कोटी. राज्यांचे राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेशांचे उपराज्यपाल यांची नियुक्ती करताना भारताचे राष्ट्रपती कोणत्या संस्थेच्या सल्ल्यानुसार काम करतात? उत्तर, केंद्रीय मंत्रिपरिषद. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील धाडसी भूमिकेसाठी आसाम केसरी या पदवीने कोणाला सन्मानित करण्यात आले? उत्तर, अंबिकागिरी रायचौधरी. MS वर्ड 2019मध्ये तुमच्या दस्तऐवजाचे पेज ओरिएंटेशन बदलण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य वापरू शकता? उत्तर, पेज लेआउट ओरिएंटेशन. पोकळ स्तंभात हवा फुंकून कोणत्या प्रकारच्या वाद्ययंत्रात ध्वनी निर्माण होतो? उत्तर, सुशिरा वाद्य. भारतात अँटी डम्पिंग आणि अँटी सबसिडी आणि काउंटरवेलिंग उपाय कोणत्या मंत्रालयाद्वारे प्रशासित केले जातात? उत्तर, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय. 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या भारतीय राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात सर्वात नागरीकरण होते? उत्तर, दिल्ली. हवा बंद डब्यात अन्न ठेवण्याचा काय फायदा? उत्तर, ते ऑक्सिडेशन कमी करते.
सर्व राजकीय पक्ष विसर्जित करण्याच्या आणि राष्ट्रपतींचा कार्यकाळ वाढवण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे मे 2025मध्ये खालीलपैकी कोणत्या देशात व्यापक निषेध झाला? उत्तर माली. 2002च्या 86व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे विशेषतः मुलांसाठी कोणता मूलभूत अधिकार लागू करण्यात आला? उत्तर मुलांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार. परदेशात राहणारे भारतीय वंशाचे लोक कलम 8 अंतर्गत भारतीय नागरिकत्वासाठी कोठे अर्ज करू शकतात? उत्तर त्यांच्या राहत्या देशात भारतीय दूतावास. फेब्रुवारी 2025मध्ये खालीलपैकी कोण भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डाचे 11वे अध्यक्ष बनले आहे? उत्तर तुहिन कांता पांडे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोनुसार भारताच्या संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम म्हणजेच DPSUच्या निर्यातीत मागील वर्षाच्या तुलनेत 2024-25 या आर्थिक वर्षात किती टक्के वाढ झाली? उत्तर 42.85%. इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीने कोणत्या वर्षी एक नवीन कायदा केला ज्यामध्ये कंपनीच्या सैन्यात नोकरी करणाऱ्या प्रत्येक नवीन व्यक्तीने आवश्यक असल्यास परदेशात सेवा करणे आवश्यक होते? उत्तर 1856. जानेवारी 2025मध्ये गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन मोशन पिक्चरसाठी नामांकन मिळालेले पहिले भारतीय कोण बनले? उत्तर पायल कपाडिया. 1292मध्ये भिल्साच्या मोहिमेशी कोणता दिल्ली सल्तनत शासक संबंधित होता? उत्तर अल्लाउद्दीन खिलजी. खालीलपैकी कोणाला ऑगस्ट 2024मध्ये तिमोर लेस्टेचा ग्रँड कॉलर देण्यात आला? उत्तर द्रौपदी मुर्मू. 2025मध्ये AIIMS दिल्ली येथे सृजनम या जैववैद्यकीय कचरा रूपांतरण प्रणालीचे उद्घाटन कोणी केले? उत्तर केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री. निलगिरी बायोस्फिअर रिझर्व्ह खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यांमध्ये पसरलेले आहे? उत्तर तामिळनाडू, केरळ, कर्नाटक. भारतातील MSME मंत्रालय -- रोजी MSME दिवस साजरा करते? उत्तर 27 जून. संगम साहित्य कृतींमध्ये अक्काम या थीम अंतर्गत जीवनाच्या कोणत्या पैलूचा शोध घेतला जातो? उत्तर प्रेम. मॉर्गन स्टॅनलेच्या अहवालानुसार भारतातील पायाभूत सुविधा गुंतवणुकीत GDPच्या टक्केवारीनुसार फायनान्शियल इयर 29 पर्यंत किती वाढ होण्याची अपेक्षा आहे? उत्तर 6.5%. थारच्या वाळवंटात आढळणाऱ्या लुप्तप्राय पक्ष्यांच्या प्रजाती आहेत? उत्तर ग्रेट इंडियन बस्टर्ड. फेब्रुवारी 2025मध्ये कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेने खंडात लस निर्मितीला चालना देण्यासाठी आफ्रिकन युनियनसोबत धोरणात्मक भागीदारीवर स्वाक्षरी केली? उत्तर गावी लस युती. डीऑक्सिरिबोन्यूक्लिओटाइडचा लांब पॉलिमर म्हणून DNAचा उल्लेख कोणत्या संरचनात्मक वैशिष्ट्याचा अर्थ आहे? उत्तर हे साखर फॉस्फेट पाठीचा कणा आणि नायट्रोजनयुक्त तळापासून बनलेले आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग म्हणजेच NHRC मधील डिसेंबर 2024च्या नियुक्तींबद्दल खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? उत्तर श्री प्रियांक कानुनगो यांची NHRCचे महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. लोक अदालतीने दिलेला निवाडा हा दिवाणी न्यायालयाचा आदेश मानला जातो आणि तो अंतिम आणि सर्व पक्षांसाठी बंधनकारक असतो. कारण? उत्तर कोणतेही अपील अनुज्ञेय नाही. 2024मध्ये सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजना अर्बन 2.0
योजनेअंतर्गत खालीलपैकी कोण सबसिडीसाठी पात्र नाही? उत्तर: मागील 20 वर्षात कोणत्याही सरकारी योजनेद्वारे घरे दिलेली कुटुंबे. मित्रांनो, आजचा आपला पेपर कंप्लीट झालेला आहे. या सर्व प्रश्नांची PDF टेलिग्राम चॅनलला शेअर केली जाईल. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.